आता मी तुम्हाला दाखवणार आहे उकडलेल्या रताळाची उसळ। एक रताळ उकडून घेतलं, एक बटाटा, हिरवी मिरची, साबुदाणा, शेंदे मीठ, साखर, लाल तिखट, चवीनुसार लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्या, आमच्या इथे भरपूर पाहिजे। हे एकजीव करून घ्यायचं। आता कढईत तूप टाकून मी हिरवी मिरची थोडी परतून घेते। त्यानंतर आपलं हे मिश्रण टाकायचं, त्याला चांगलं खाली उकळून घ्यायचं आणि त्यानंतर एक बटाटा आणि उकडलेलं अर्ध रताळ। चांगलं परतून घ्यायचं। एकदा या प्रकारे मिसळ करून बघा तुम्ही, चवीला अप्रतिम लागते। परतून घेतल्यानंतर याच्यावर एक वाफी द्यायची। वाफ आल्यानंतर अजून याला चांगलं परतून घ्यायचं। उकडला रताळू आणि बटाट्यामुळे एकदम चव छान येते। एकदा अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता मी तुम्हाला उसळ होईपर्यंत बटाट्याची चटणी करून दाखवत आहे। उकडला बटाटा अर्धा, 5-6 मिरच्या, तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्या, थोडीशी साखर, अगदी थोडं शेंगदाणा कूट आणि चवीनुसार शेंगदाणे। आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं, नंतर याच्यात दही घालायचं। अशामध्ये भरपूर दही घालून परत मिक्सरला फिरून घ्यायचं। ही आपली गरमागरम उकडल्या रताळाची उसळ आणि उकडल्या बटाट्याची चटणी एकदा मी केली त्या प्रकारे बनवून पहा, खूप सुंदर लागते।